आबा सध्या आपण सगळीकडे पाहतोय म्हणजे खुनशीचं राजकारण वाढत चाललंय. हो म्हणजे एक आयडियल नेता कसा पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही काय आता जुने एकदम चळवळीतून बरोबर तुम्ही बरोबर. राजकारण केलेलं आहे. काय परिस्थिती अलीकडं काम न करता पैसा हे माध्यम समजून राजकारण करणारे लोक आहेत. अशा लोकांकडून खुनशीचं राजकारण होतं. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ते दुश्मन मानतात राजकारणाला, विरोधकाला. तसं नसलं पाहिजे. राजकारणामध्ये आयडियल नेता असा असला पाहिजे की तो सगळ्यांना बरोबरच, अगदी श्रीमंत गरीब सर्व जाती धर्माचे आणि जे दुःखित लोक आहेत त्यांच्या काळजी घेणारा असा जिल्हा परिषद असो किंवा आमदारकी असो असा नेता पाहिजे. आता बरीचशी मंडळी जात जागे करतात, कारण त्याच्याकडे काय आयडिया नसते. ते फक्त जातीवर बोलतो आणि जात जागा करून मतं मागतो आणि मग इतरची मतं मिळतात आणि तो निवडून जातो. पुढं त्याच्या डोक्यात काही राहतच नाही. काय लोक तो राजकारणात कॉन्ट्रॅक्टदारीसाठी आला आहे का, एखाद्या आमदाराचं उदो करायसाठी आला आहे का, एखाद्या पक्षाचं उदो करायसाठी आला आहे की स्वतःचं घर भरायसाठी आला आहे. अशा माणसाला लोकांनी थारा नाही दिला पाहिजे तरच देश वाचेल. नाही तर इथून पुढं जिल्हा परिषदेमध्ये जर अशी माणसं गेली तर गावांची खेड्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही.